पहा, एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, हे आजकाल जे काही ऑनलाईन सेंटर झालेत म्हणजे कुठेही कॉम्प्युटर, कारण कोणतीही योजना आली शेतकऱ्याच्या बाबतीतली तर आपल्याला त्यांच्याकडे जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. मग आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स, बँकेच्या पासबुकची झेरॉक्स, कुठं रेशन कार्डची झेरॉक्स, अशा गोष्टी लागतात आणि याच्यातून बऱ्याच शेतकऱ्यांची फसवणूक होते, शेतकऱ्याची लूट होते. त्याचं कारण असं आहे की आपल्याला कोणतीही शासनाची योजना आणली तर ती योजना आल्याच्या नंतर आता सगळं काही ऑनलाईन झालेलं आहे आणि या ऑनलाईनच्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांना सुद्धा आता या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे, त्यासाठी माहिती असणं गरजेचं आहे आणि अपडेट होणं गरजेचं आहे. आता तुम्ही बघत असताल आजकाल आपल्याला पीक विमा भरला, ई पीक पाहणी करावी लागती, त्यासाठी वावरात जावं लागतं, आपल्या त्या अँड्रॉइड मोबाईलवर ते लोकेशन घेऊन आपली ई पीक पाहणं करावं लागती. म्हणजे बरेचसे काम असे आहेत की हे प्रत्येक शेतकऱ्याला आता ऑनलाईन पद्धती समजल्या पाहिजे, त्याच्यासाठी शेतकऱ्यांना अपडेट होणं गरजेचं आहे. आणि आता काय पहिल्यासारखे अडाणी शेतकरी राहिलेली नाहीत, आता शिकलेले आहेत. पण आता नेमकं होतंय काय, एखादा ग्रॅज्युएट जरी शेतकरी असला तर त्याला एखाद्या ऑफिसला गेल्यावर, एखाद्या कम्प्युटरवाल्या सेंटरवर गेल्यावर किंवा कृषी कार्यालयात गेल्यावर तो शिकला हे ते विसरूनच जातो. ते साहेब म्हणीन तसं होला हो लावायचं, समोरचा म्हणीन ते होला हो लावायचं. मात्र आपल्याला ज्या गोष्टी कळतात त्या त्यानं बोलल्या पाहिजे, त्याला त्या माहीत असल्या पाहिजे, नसल्या माहीत तर विचारून घ्यायच्या, लाजायचं नाही. मात्र होतंय काय, शेतकरी म्हणलं की त्याला एक तर आपलं साधा भोळा समजलं जातं आपलं परंपरेप्रमाणे. मात्र आता शेतकरी शिकलेले यानं आता कोणत्याही गोष्टीत माघ राहायला नाही पाहिजे. मग तुम्ही बँकेत गेले, तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल, तुमच्या कर्जमाफीबद्दल काही विचारायचं असेल किंवा तुम्हाला पुनर्गठन करायचंय, कोणतंही बँकेतलं काम असू द्या, तिथं बी शेतकऱ्यांना अपडेट राहिलं पाहिजे. कारण शेतकऱ्याला एक मान सन्मान सुद्धा असला पाहिजे, त्यानं त्याचं स्टेटस जपलं पाहिजे. शेतकरी आहे म्हणजे तो काय असा तसा नाही, तो देशाचा पोशिंदा आहे, लोकांना खाऊ पिऊ घालायचं काम तो करतोय. त्या शेतकऱ्यानं जर शेतीमध्ये पिकवायचं नाही ठरलं तर खायला भेटणार नाही. मात्र तो शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे, तो तसं कधीच करणार नाही, कारण त्याला खायला लागत आहे, त्याला वाटतं आपल्या बरोबर बाकीच्यालाही खाऊ घाला. मात्र तो असे काही काम असल्याच्या नंतर शिकलेला जरी असला तरी तो माघे राहतो, तो तेवढा पुढे येत नाही. मग कृषी कार्यालयात गेला, तिथं बी तो शेतकरी तेवढ्या प्रमाणात जी माहिती आहे त्याप्रमाणे वागत नाही. नसल माहिती मोठेपणा डायरेक्ट विचारायचं, तिथं हायगेही करायची नाही. आणि तशाच बाबतीत आता जे काही बरेचसे काम हे ऑनलाईन करावे लागतात. अतिवृष्टी अनुदान आलं, आपलं जर नाही भेटलं तर ई केवायसी करावं लागते. असे बरेचसे काम हे ऑनलाईन सेंटरवाल्याकडे पडतील. आणि त्याच्यात आता बरेच शेतकरी असं म्हणतात की या ऑनलाईन वाल्याचं जमलंय फक्त शेतकऱ्याचे जीव, कारण काही आलं की ऑनलाईन ही आधार कार्ड आणा, ते पॅन कार्ड आणा, बँकेचं पासबुक आणा, फाईल करा, हे करा ते करा, याच्यात मस्त जोरात जमलेले. त्याच्यात बरेचसे ऑनलाईन सेंटरवाले काय करलेत माहिती का, 100-200 रुपयाची शेतकऱ्याची लूट करलेत. आता फार्मर डिजिटल आयडी, या फार्मर डिजिटल आयडी वर शेतकऱ्यांना पीक विमा भरायचा तरी तेवढ लागणार आहे, पीएम किसानचे पैसे असतील, नमो शेतकरी असेल, महाडीबीटीची योजना घ्यायची असेल, फार्मर आयडी कंपल्सरी केलंय. त्यानंतर नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आता प्रकल्प 2 राबविणं चालू आहे, त्याच्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांना फार्मर डिजिटल आयडी म्हणजे डिजिटल शेतकरी ओळखपत्र हे कंपल्सरी केलेले. त्याच्यानंतर ई पीक पाहणी करायची असेल आणि या पुढेही जाऊन आता पुढे आपल्याला जर पीक कर्ज घ्यायचा असेल तर आपल्याला या फार्मर डिजिटल आयडीच्या माध्यमातूनच मिळणार आहे. कारण या फार्मर डिजिटल आयडीला आपली 7/12 जोडलेली आहे, आपलं बँकेचं पासबुक जोडलेलं आहे, आपल्या शेतीमध्ये आपण काय पेरलंय ते सुद्धा त्याच्यावर अपडेट होणार आहे. म्हणजे आपण ई पीक पाहणी करतो तर ती 7/12 अपडेट होते आणि त्या माध्यमातून ती त्या फार्मर डिजिटल आयडीला जोडल्या जाते. मात्र मला तरी वाटतंय की आतापर्यंत तुम्हाला कोणीच फार्मर डिजिटल आयडीची झेरॉक्स आणा असं म्हणलं नसेल. आता ज्याला माहित नाही ते एखाद्या वेळेस म्हणलं असलं तर मला माहित नाही, पण तसं म्हणलंच नसेल. पण आता व्हायलंय काय, जसे आता आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, म्हणजे जे कार्डचे प्रकार आहेत असे, तर त्या कार्डाच्या याच्यात आता ह्या फार्मर डिजिटल आयडीचं कार्डच तयार करणं सुरू झाले. आणि हे महाई सेवा केंद्र असतील, आपले सरकार सेवा केंद्र असतील, हे काय करलेत, शेतकऱ्याकडून 100-200 रुपये घ्यालेत आणि ते कार्ड तयार करून द्यालेत. पण एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, असं कोणतंही कृषी विभागाचं अधिकृत कार्डच नाही.
अॅग्रिस्टॅक योजना आहे, त्या योजनेच्या माध्यमातून असं कोणतं कार्डच तयार नाही किंवा त्या पोर्टलवर डाउनलोडही होत नाही. मग हे काय करले तर 100-200 रुपये कमवायसाठी शेतकऱ्याला ठगवायलेत. त्याच्याकडून आपले 100-200 काढायचे आणि कार्ड तयार करून घ्यायचं, त्याचा नंबर तिथं आधार नंबर टाकल्यावर दिसतो. मग त्याच्यावरच नाव टाकायचं, त्याच्यावर तो लोगो टाकायचा आणि तो फार्मर डिजिटल आयडी टाकायचा आणि त्याची प्रिंट काढून द्यायची. मात्र तसं कोणतंही कार्ड नाही. त्याच्यामुळं असं कार्डची कुठं मागणी होणार नाही, तुम्हाला काहीच नाही. आणि जर भविष्यात झालीच तर मग ते पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला डाउनलोड होईल. त्याच्यामुळे असं कुठंही फसल्या जाऊ नका, कुठेही 100-200 रुपये देऊ नका. कारण प्रत्येक घरात 1-2 एकर जमीन ही प्रत्येकाच्या नावावर असती आणि घरातले 3-4 मेंबर असले तर 700-800 रुपये याच्यात जातील. त्याच्यामुळे ते वाचवायचे असतील तर असं कुठंही फार्मर आयडी कार्डची मागणी होत नाही. जिथं तुम्हाला गरज पडेल तिथं फक्त तो फार्मर आयडी नंबरच लागतो आणि तो नंबर टाकला की तुमचं काम होऊन चाललंय. त्यामुळं अशा कोणत्याही जे कोणी अशी तुम्हाला म्हणत असतील की असं असं फार्मर आयडी कार्ड मी बनवून देतो तर त्याची तक्रार कृषी विभागात करा. असं पोर्टलवर नाहीच. त्याच्यामुळे एवढी काळजी घ्या ही विनंती आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा. जय जवान जय किसान.